ज्यांचं दर्शन झालं त्यांनी या बाहेर. रामकृष्ण हरी. माऊली. रामकृष्ण हरी. याच गोष्टीची वाट बघत होतो मी. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण आलेलो आहे वारीचं दर्शन घेण्यासाठी, पालखीचं दर्शन घेण्यासाठी. तर आपल्यासोबत आहे आपले परम मित्र आकाश पाटील यांनी आपल्याला आज दिवे घाटात आणलेलं आहे कसं बसं. आणि आपल्यासोबत आहे श्रुती. तर मागच्या आम्ही 2 तासापासून या ठिकाणी थांबलेलो आहे. भरपूर गर्दी आहे आणि कंटिन्युअसली आम्ही वाटच पाहतो आहे की आता पालखी येईल, आता पालखी येईल. पण आम्ही सर्व ठिकाणी फिरून आला. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा मोठा ब्रिज आहे. तर असं ऐकण्यात आलं आहे की पालखी याच ठिकाणाहून येणार आहे. पण आम्ही वर थांबलो आहे. जर का इन केस खालून पालखी येत असेल तर आम्हाला वरून प्रॉपर दर्शन भेटेल. तर असं या ठिकाणी थोडी जागा आहे, त्यामुळे आम्ही थांबलो आहे. मागचे 2 तास झाले आम्ही उन्हात या ठिकाणी थांबलेलो आहे पालखीचं दर्शन घेण्यासाठी. मला वाटते पालखी जवळ आहे आता. तर आता आम्ही एका पोलिसांना विचारलं होतं की पालखी येण्यासाठी किती वेळ लागेल. तर त्यांनी आम्हाला अंदाजे असं सांगितलं की अर्धा तास लागेल. ऑनलाईन ट्रॅकिंग करायचा प्रयत्न करतो आहे, पण इथे काही जास्त नेटवर्क नाही आहे. काही गुगल पे आणि किंवा काही दुसरं कोणतीच गोष्ट चालत नाही आहे. त्यामुळे कंजेशन असल्यामुळे, म्हणजे भरपूर आता गर्दी आहे या ठिकाणी, त्यामुळे कंजेशन आहे बहुतेक. पण पाहू शकता आता मी दिवेघाटाच्या स्टार्टिंगला आहे. हे मेन एंट्रन्स आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि या ठिकाणाहून पालखी येते. आषाढी वारी 2026. असा की माऊली हसा जरा. माऊली हसा थोडं. आपले लहान वारकरी कमरेवर हात ठेवा. खूप गोंडस आहे, खूप गोंडस आहे. तर तुम्ही पाहू शकता की पुलाच्या ह्या बाजूला वारकरी प्लस हे जे गाड्या आहेत त्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या व्यवस्थेसाठी ॲम्ब्युलन्स वगैरे आहे, सगळ्या गोष्टी या साईडने आहेत. आणि पुलाच्या त्या साईडला मी तुम्हाला दाखवतो काय नजारा आहे. तर या साईडला वारकरी सर्वांना बसण्यासाठी थोडीशी जागा आणि बस पण आहे जे बंद आहेत. 1 मिनटं मला व्हिडिओ काढायचे होते. व्हिडिओ घ्यायचा. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता किती वारकरी आहे, किती जास्त गर्दी आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी एकही व्हेकल नाही आहे, कोणतीच गाडी नाही आहे. फक्त पायी वारकरी आपले दिंडीत चालत आहेत. आणि भरपूर गर्दी आहे. खाली जाऊन व्हिडिओ काढण्यात मला जागाच भेटत नाही आहे, त्यामुळे मी आता ब्रिजवर आलेलो आहे. तर पाहू शकता सगळे वयोगटातील लोक या ठिकाणी आहेत. अगदी लहान आणि एकदम वयोवृद्ध लोक पण तुम्ही पाहू शकता. डोक्यावर आपलं सर्व सामान, माऊलींची मूर्ती, परत आपले तुळशीचं झाड, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन हे दिंडीत निघालेले आहेत. आणि यांच्या सोयीसाठी शासनाने पण भरपूर असे वेगवेगळे उपाययोजना केलेले आहेत. या ठिकाणी मी येता पाहिले भरपूर ठिकाणी त्यांना वेगळ्या पद्धतीचं उपभोग भोगता येतील अशा पद्धतीच्या व्यवस्था केलेल्या आहेत शासनाने. आणि मी तुम्हाला झूम करून दाखवतो की जोपर्यंत नजर जाते तोपर्यंत तुम्हाला वारकरीच दिसतील. तर अशी व्यवस्था आहे पुलाच्या या बाजूला. आणि त्या बाजूला गाड्या आहेत आणि वारकरीसुद्धा. तर मला तर असं वाटतं की पुलाच्या या बाजूनीच पालखी येईल. आणि जर माझ्या भाग्यात असेल, माझं भाग्य असेल पालखीत दर्शन घेण्याचं, तर मी धावत जाऊन तुम्हाला मी दाखवेन की पालखी सोहळा
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणाहून जर जात असेल तर मी तुम्हाला क्लिअर पिक्चर दाखवेन की कशा पद्धतीची व्यवस्थापन केलेली आहे लोकांना, वारकरी संप्रदायाला, आणि आतमध्ये पालखीचे दर्शन मी तुम्हाला एकदम क्लिअर कट व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन. मागच्या 2 तासापासून माझा मित्र या ठिकाणी उन्हात तानाचा तहानलेला खडतर रस्त्याचा माणूस प्रवास करून आलेला आहे. आणि आमच्यासोबत आमची माऊली ही सुद्धा आहे आणि ऊन आहे भरपूर, तर आम्ही सगळे वाटच पाहतोय की कधी पालखी येते. मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम, 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 ज्ञानोबा मावली तुकाराम. मागील कमीत कमी 3.5 तासापासून आम्ही इथे वेट करतो. इकडे उभी आहे, आम्ही वर होतो वरच्या साईडला, वरून खाली आलो. आकाश आतमध्ये थांबलो बसमध्ये आणि अशा प्रकारे आम्ही कुठे कुठे जागा शोधून या ठिकाणी शेवटी आता तुम्ही पाहू शकता. जरा झूम करून दाखवतो. असं वाटतं पालखी जवळ आलेली आहे. तर हे एक रथ आहे आणि याच्या मागे पालखी आहे. तर मला असं वाटलं ही पालखी आहे. मागे आहे ना, मागे आहे. रथ आहे रथ. तुम्ही पाहू शकता 21 नंबर दिंडी आहे. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला सांगा हे दिंडी क्रमांक काय आहे? हा दिंडी क्रमांक 6. दिंडी क्रमांक 6. आणि हे पताके असे बांधलेले का असतात? नाही ते थोडं इकडे डोळ्याला वगैरे लागू नये, कारण आपल्यामुळे त्रास होऊ नये त्यासाठी बांधलेले. ऍक्च्युली ते बांधायला नाही पाहिजे. आणि यांनी जशी माहिती दिली आहे पूर्वजांनी परंपरा जपलेली आहे, पुढे अशा प्रकारची प्रथा आहे, बरोबर? हा बरोबर आहे. पूर्वजापासून आता परंपरा चालत आपलं आलेली. पुढचं हे कुठे हॉल्ट कुठे असणार आहे? आता जस्ट इथं याच्या खाली आले, कमानी खाली जस्ट अच्छा, 1 पुढे. किलोमीटरवर. अच्छा, 1 किलोमीटरवर. आणि जनरली असे 5-5 किलोमीटरवर आपले स्टॉप येतं. ओके. हा, बाकी सोयी सुविधा शासनाकडून काही आहेत? शासनाकडून काय नाही, पण या संस्थेने जेवढी सुविधा केलेली आहे की काही गरज पडत नाही शासनाच्या मदतीने. ओके, हां, बरोबर बरोबर. बाकी तुम्हाला सोयी सुविधा आहेत, म्हणजे समजा पाय दुखले किंवा नाही, आम्हाला काहीच अडचण नाही. पाय दुखले तरी एवढे लोक करतात, त्यामुळे ते समाधान आहे. असतं. त्यामुळे ही ते गोष्ट पाय आहे. दुखणं या काही हिशोबानं चांगलंच वाटतं. काय वाटत बरोबर नाही. बरोबर बरोबर. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू सांगते तुम्ही या दिंडीत आणि या पालखीत ऍक्च्युली माझ्या 54 वर्षाच्या वयामध्ये मी पहिल्यांदा आलोय. 2017 पासून यायची इच्छा होती. पण काही अडी अडचणी असल्यामुळं येता नाही आलं, पण आज योग आला आणि आलो आणि खूप चांगलं वाटतं. असं वाटतं की आहे तोपर्यंत मी येत राहीन दिंडीत.
हो नक्की नक्की. माझाही दुसऱ्यांदाच अनुभव आहे हा. तर हा मी नाही नाही, बरोबर आहे. आणि जे बोलतात सगळं, आणि मॅक्सिमम ज्याची चालाची धमक आहे ग्रामीण भागातले लोक, शहरी लोक फक्त बोलतात आणि कागदावर राहतात, ते बरोबर. काहीच करू शकत नाही. ते फक्त फोटो काढण्यापुरते देतात, आम्हाला डिस्टर्ब करतात, मदत काही करत नाही. बरोबर. माझ्या शाळेत आम्ही दिंडी काढायची, म्हणजे त्यावेळी लहान असताना, आणि हा. ती आज मी अनुभवली खरी खरी इकडे येऊन. कारण मी पण भरपूर वेळा प्रयत्न करत होतो की येईन वारीला, दिंडी दिंडीला येईन. काल तुम्ही शाळेत होते तेव्हा काढली होती, शाळेत काढली होती, पण ती बी त्याचं अनुकरण केलं की जे पहिले जुने लोक करत आले ना हा. संप्रदायाचे, आहे की नाही, बरोबर. ते त्यांचं पाहून ते शिकले. हा. त्यांनी दिंडी काढत काढत तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं. ते ॲक्च्युली वयस्कर झाले, ते रिटायर पण झाले, ते घरी आता बरोबर. अजून दिंडी परंपरा ही चालूच आहे आणि चालत राहणार आहे भूतालावर जोपर्यंत मानव उपस्थित. आता तुम्ही जोडीने आलेत हा, का? हा. हो. तुम्ही एकत्र असल्यामुळे सगळ्या गोष्टी निवांत, म्हणजे अशीच आत्ताच्या पिढीला हेच मला बोलणं आहे की सगळे आता कसं एकत्र घेऊन चालतात. आजची नाही, पिढी आणि- भरपूर. अरे बापरे, 39 वारे झालेले आहेत. हां पायी ते कळशी असते, त्या कळशी हंड्यामध्ये काय आहे ना, असतं? आहे ना, त्या हंड्यामध्ये काय असतं नॉर्मल? त्याच्यामध्ये तुळस ठेवलेली असते. ओके, त्या हंड्यामध्ये पण तुळस असते. हां हां आहे ना, हे काय हां. समोर आहे आपल्या तुळशी वृंदावन समोर ठेवलेलं आहे. तुम्ही त्यांचं बी काही हे आपलंच आहे. अच्छा, हे आपलं हा हे आपलंच आहे. तुळस आपलं. आणि या हंड्यामध्ये काय ठेवलेलं आहे? या अंड्यामध्ये आता ते ऍक्च्युली इतकं जाम पाणी नेणं जमत नाही, तेवढंसं जमत हां. नाही. पण ते पाण्याचं एक म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, एक डमी म्हणजे पाणीच आहे बरोबर असं बरोबर. ते म्हणजे लागेल तर आपण कॉम्बिनेशन आहे. ते जर नसलं तर एका वाजून एक आदूर आहे, म्हणून ते ठेवलंय तसं. बरोबर. हां असं आहे. तर तुमच्या चेहऱ्याचं हसू सांगते की तुम्ही दमलेले नाहीयेत. तुम्ही या बिलकुल थकलेलं नाही. आणि जगाचं काय आता एक विचार करून आलं की आपल्याला 1 महिना घालायचं ते इकडं. खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून. हा, चला धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही पण संधी दिली आम्हाला. फायनली 4-4.5 तासानंतर आम्हाला पालखीचं दर्शन होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आहे ही. हे तुम्ही पाहू शकता. माऊली 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 हा जातो जातो. 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट. ज्यांचं दर्शन झालं त्यांनी या बाहेर. तर मित्रांनो, तब्बल 5 तासानंतर आम्हाला तर पालखीचं असं उत्कृष्ट दर्शन झालेलं आहे. तर 5 तास वेट करून आम्ही भरपूर दिंड्या यांचं दर्शन केलेलं आहे. आणि त्यामध्ये रथ आणि दिंडीमध्ये जे काही खेळ असतात, बाकी सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहून तुम्हीसुद्धा देवाचं दर्शन केलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जय जय रामकृष्ण हरी.